आम्ही सपनेश आता तुका म्हाका दिसता डिटेन केल्लो तुका दिसभर आयज आतां तरी लिफ्ट केला तुका कशें पळयता आयचें नाट्य हें काय मातशें सांगूंक शकता? डिटेन एज सच करूंक ना जाल्यार म्हाजो स्टेटमेंट रेकॉर्ड करपाक आपयलो. तुका केन्ना आपयल्लो तो? 3 आपयलो. 3 आपयलो. 3 ते आतां जाली 10 बरोबर न्हू? तरी इतलो वगत स्टेटमेंट हें केलें तेंच्यांनी पुराण बरयता. ती घटना तुका कित्याक दिसता तेंच्यांनी अंडर पॉलिटिकल प्रेशर हें केला दिसता? पळय आयडिया क्लियरली आहा हॅरेस करपाक, पूण जर आमी हॅरेस जाले जाल्यार मागीर आमी हॅरेस जाले जाल्यार ते जिखले न्हू. सो आमी हॅरेस जावंक ना, आमी मजेन आहा. हॅरेस जावन घेवप ना. तांकां जें करपाक जाय तांकां करुनी आमकां जें करपाक जाय आमी करतात. जाल्यार आनीक तुका म्हाका विचारता की तुका तें म्हाका दिसना पयलीं पुलिशेक पासून असो इतलो क्रावड तुका सपोर्टींग येतलो म्हणून. म्हाका दिसता तेंच्यांनी गृहीत धरले येयलो जाल्यार ते अशें प्रकरण कितें जातलें. आनी लोक अशें म्हणटा की अशे अशे जे सामाजीक जे आवाज उठयता तेंचो जो अशें पुलीस स्टेशनाचेर हाडून तांकां त्रास करप आनी तेंचो खंय तरी आवाज बंद करप अशें लोकांची चर्चा आसा. तुमी कशें पळयता? त्यांचो प्रयत्न तर तो आवाज बंद करपाचो, पूण आमचो जावचलो ना आवाज बंद, आनी आमी भिवचलेय ना. तुवें एक्सटेंड जेन्ना 3 नोटीस म्हाका यो म्हणून सांगलेलो, हांव एकटोच येयल्लो, गाडी इथे थंय पार्क केला आनी एकटोच भितर गेला. प्रोसिजर तांकां फॉलो करपाक जाय, तशें आमकां तांकां कॉपरेट करपाक जाय. कंप्लेन फॉल्स आसली सुद्दां जाल्यार प्रोसिजर हो फॉलो जातलो. सो दोनूय सायडींतल्यान प्रोसिजर कंप्लीट करपाचो, मागीर FIR कॉश करून घेवपाची. तुमी आमकां त्रास करपाक सोदता, पूण त्या प्रोसेसांतल्यान आमी तुमकां भाग पडटले त्या प्रोसेसांतल्यान वचपाक न्हू. आमकांच हॅरेस करता अशें जायना तें. तुमी स्वता हॅरेस जावन घेता, कित्याक हो प्रोसेस तुमकां कंप्लीट करचोच पडटलो. आमी कॉपरेट करता. एकदां कंक्लूड जालें काय मागीर आमी इनिशिएट करता. चलीची आनी एक विचारता, एक मातशें फाटल्या ह्या प्रकरणाचें मातशी उजवाड घालता. आयचे जे कितें तुजे आयची कंप्लेंट जाली आनी त्या कंप्लेनीचो फाटलो तेंचो मातसो सारांश मातसो स्पश्ट केल्यार बरो जातलो, कित्याक लोकांकूय कळपाक बरें. जालें कितें, कारापूर गांवचे लोक शेतकार आमचे गरीब समाजातले, तेंचो थंयसर जागो आसा. ज्या जाग्याचेर ते लोदाचो प्रोजेक्ट येता थंय तांकां भितर वचपाक वाट आडयल्ली कंपाऊंड वॉल घालून. सो तेंच्यांनी ती वाट आतां ओपन करून घेतली. तांचो ट्रेडिशनल एक्सेस तेंच्या जाग्यांनी वचपाचो टेनंटांचो. तांकां तो भंय दिसतालो, कित्याक थंयसर खूब सेक्युरिटी गार्ड बीन आहले. ते म्हणपाक लागले मातशें तुमी वांगडा येया, कोणी विचारलें जाल्यार उतरां दिवपाक सोंपी पडटलें म्हणून. सो 24 तारखेक सांजच्या आदेसाक त्या गांवच्या लोकां वांगडा, त्या बायलां वांगडा आमी गेले भितर. कोणी आडोवंक ना, तेंचे सेक्युरिटी बीन प्रश्न विचारपाक येयल्ले, पूण मागीर तो क्लॅरिफाय जालो आनी आमकां भितर अलाव केलें. भितर वचून पळय जाल्यार ते गांवचे लोक जाले शॉक सारके, कित्याक थंय जर तुमी सुद्दां वचून पळयशात न्हू, अख्खो वस्ती येता थंय, नवीन गांव तयार जाता थंय. येदो व्हडलो प्रकल्प आहा तो. 1700 प्लॉट्स, तेज्या भायर बिल्डिंग्यो, म्हटल्यार कमीत कमी 5000 पॉप्युलेशन थंय आनी एड जावपाचें. हो येदो व्हडलो प्रकल्प पळोवन तेंची काजी बिजी ना जाल्यार ती पळोवन ते जाले शॉक. तेंच्यांनी गांवच्या लोकांनी ठरयलें की आमी वयता म्हणून. जेणी कोणी परमिशन दिल्लेली ती आदली सरपंच तन्वी सावंतबाय, तिच्या घरा वयता आनी तिका प्रश्न विचारता म्हणून. कित्याक बाय दॅट टायम 5:30 जावन गेल्लेली पंचायत बंद जाल्लेली. 24 तारखेक पळय. सो ही गांवची सगळी थंय गेली. हांव गाडी घेवन वचून परत यो जाल्यार वाटेर परत सांपडली. तांकां लिफ्ट दिली, थंयसर कृष्णाच्या देवळा पर्यंत पावयली. मागीर म्हटली ही वचून थंय बेश्टेच कितें बळ बीन करीत म्हणून तेंच्या फाटल्यान हांवूय गेलो. 5 मिनटां पेक्षा वयर तेंच्या मदीं चर्चा जावंक ना. तेज्या घरा कडेन पावतो कोणी, हांव थंय रस्त्यार रावलो फाटल्यान. ही गांवची लोक तेंच्या घराच्या सोपाणाच्या भायर रावली. सोपाणां सुद्दां ओळखूंक ना. सोपाणाच्या भायर रावन थंयसरल्यान तिका प्रश्न विचारले की ते परवानगी दिला ते कितें केलां तुमकां खबर तरी आहा काय म्हणून. तिजेर तिणी तांकां प्रति उत्तर दिलें. तितूंतल्यातल्यान
तिने उत्तर दिताना सांगले की तुम्ही बेरेस्तारा या सकाळच्या आदेशाक पंचायतीन आम्ही सेक्रेटरी विचारया. इतले सांगून गावचे लोक भायर सरले. आम्ही परत्या पायान परत येयले. 5 मिनटां जास्त थंयसर चर्चा जावना. आणि आज सकाळी 9:30 म्हाका नोटीस हाडून दिला की कंप्लेन जाला म्हणून. हांगा येऊन पळय जाल्यार FIR रजिस्टर जाला. म्हटलं कंप्लेन मातशी वाचूंक कोणी दिया. दिल्ली कंप्लेंट ती तन्वी सावंत एक सरपंच की कंप्लेन अशी आहा की तिच्या घरा खंय आमी झुंड घेऊन गेले, मॉब घेऊन गेले, इंटिमिडेट केलो तिका, तिचे खंय जिवे मारपाची धमकी दिली, तोडफोड केली आणि हे आउटरीच केली खंय मॉडेस्टी तिची, अशें कंप्लेनीन घातला. हे सगळे घातला आता अशें कंप्लेन. आज इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण असलो कोणी एक आकाश बाब म्हणून आहा आयो ह्या केसीत. सो स्टेटमेंट रेकॉर्डिंग चालू आहा. दिले तुका काही प्रॉब्लेम करूंक ना ना नॉर्मल प्रोसिजर फॉलो जाल्लो आसा आनी वी आर कोऑपरेटिंग. आता फाल्यां परत आपयल्या तुमकां हय सकाळीच ते कंटिन्यू करपाक कंटिन्यू करता. कंक्लूड जावंक ना, सोंपोंक ना. येते व्हडले पुराण जातलें. हय दिवचें पडटा न्हू. आनी एक शिरदेता तूं एक ज्येश्ठ असो सामाजीक कार्यकर्तो. लोकांक गोंयभर तुजें बरें मार्गदर्शन मेळटा, वेल एज्युकेटेड म्हणून. तुमी विरेश बोरकाराच्या एका कंटिन्युअस तुमी एज्युकेशनाक वयता आनी आयज थंय नॉर्थ गोवा कलेक्टरान येवन तिका हें दिलां, एक लेटर दिल्लें की तुमचें जें हें आसा तुमचे कॉन्स्टिट्युएन्सी 7 आनी कॉन्स्टिट्युएन्सी तें कितें आहा तें आमी एवेन्स येता आनी ते कॅन्सल करता म्हणून अंडर 39 ई म्हणून तेतूनसून. पूण रिजेक्शन ते रिजेक्ट केलें, आपणाक नाका आनी आपल्याक तें कॅन्सलेशन आहा तें गोंयभर करचें हे आपलो हक्क आहा म्हणून. तुमी कशें पळयता? एक्चुअली 39A जो विरेशन डिमांड घातला तो बरोबर आसा. फक्त एक मातशे स्लायट चेंजीस जावपाचे आसलेले तितून. आयदर 39A रेट्रोस्पेक्टीव इफेक्टांतल्यान विड्रॉ करपाचो. रेट्रोस्पेक्टीव इफेक्ट म्हटल्यार ज्या दिसा तो कायदो येयलो त्या दिसाच्यानूच कॅन्सल जाता तसो 16 बी जाला तसो. अल्टरनेटिव्हली जितले केसीस अजून पर्यंत पब्लीश केला गोंयभर त्यो सगळ्योच कॅन्सल करच्यो, विड्रॉ करच्यो. हे आयदर ऑफ द वन सोल्युशन आहा. आनी सर आतां आयच्यान एक सीएमाच्या तर्फेन दुसरोच एक मोड तयार जाला. पयलीं फाटले 4-5 दीस सीएमूय सारको थंड आसलो, बरो आसलो. ते दिसा एजिटेशन TCP मिनिस्टराच्या बंगल्यार गेले. ते मेरेन बसून पुलिसांनी व्हडली दमदाटी करूंक ना, हाडयले तेंच्यांनी. पूण आयच्यान खंय तरी सीएमाचो मोड आनी हे जे होम मिनिस्टराचो मूड आसा तो टोटली चेंज जाला. तुमचें एक प्रकरण मेळ्ळें आनी आयज हांगासर 21 जाणांचे केसाचे TCPच्या हेजेर रातचे गेल्ले आनी तेंचेर कंप्लेन घेतल्या. जवळ जवळ 21 इन्क्लुडींग विरेश हे मेली जो आहा तेजेर घेतला आनी तितून तेंच्यांनी 10 गाय कितें फायली हें जाल्या, दुसरे फॅन्स अशी चोरी जाल्या म्हणून आयज तेंच्यांनी कंप्लेन घातल्या. आनी तशेंच जे हेजेर गेल्ले TCPच्या मिनिस्टराच्या बंगल्याचेर गेल्ले धनपात तेंचेरूय आमी स्ट्रिक्ट कारवाई करता, कंप्लेनी घालतले म्हणून सांगला. तुमी कशें पळयता ते? आमी आतां बारीक ऑब्जर्व करपाक जाय की हो काया पलट म्हटल्यार परिवर्तन कसो जालो, खंयचो इन्सिडंट जालो. तुम्ही बारीक नोट करशात जाल्यार तेंचे लेजिस्लेटिव्ह विंगाची जी मिटींग जाली पळय तेच्या उपरांत सगळें वातावरण बदललें. आता लेजिस्लेटिव्ह विंगाची मिटींग जावप आनी तेच्या उपरांत डिसिजनां आनी सीएमूय बदला हेजो अर्थ होच जाला की BJP सध्या पूर्णपणे काँग्रेसीमय जाल्लेली आहा. आता आमी इतले दीस म्हणटाले की सीएम सोडून बाकी सगळेच काँग्रेसीचे आहा म्हणून. ते आता सगळ्यांनी मेळोन सीएमाकूय बदललो म्हटल्यार BJP आयच्या दिसाक पूर्णपणे काँग्रेसीमय जाल्ली आसा. आनीक वयता आतां फुडें अशें लोकांनी आतां 2027 जवळ जवळ लागीं येता. कशे आमदाराचे, कशे TCP मिनिस्टराचे आनी कसो सीएम आसचो गोंयचो, कशी तुजी कल्पना कशी आनी कितें संदेश दिवंक करता तो लोकांक? कसो आसचो न्हू हे पयलीं सांगता. सगळ्यान म्हत्वाचें म्हटल्यार ब्रोकर आसचो. हे रियल इस्टेट धंद्यान जे असतात पळय ब्रोकर ते निवडून हाडप न्हू, कित्याक तांकां पळयता थंयसर कशी बिल्डींग बांदूंक मेळटली हेच विचार येतात असले. कोणाचो जागो आसलो तो कसो हडप करून कशे सगळ्यात जास्त पैसे कोण दितलो ताका विकपाक मेळटले ह्या विचाराच्या लोकांक जर निवडून हाडीत जाल्यार ते तुमकां विकचे ना जाल्यार कितें करतले? आमकां गोंयाक लागून वावुरतले शेती कशें
आमचो कृषी प्रधान देश आणि तोय काय वेगळे न्हू. सो जे आमचे जागे आहा ते जितले अंडर कल्टिवेशन उरतले, जितली झाडां पेडां उरतली तितले आमकां सगळ्यांक बरें, फुडें गोंयकारांकूय बरें. सो आमकां गोंयाक लागून, गोंयचे जमनीक लागून, गोंयकारांक लागून विचार करपी आमदार आनी खासदार जाय. एक्चुअली आनी क्लास दिता तुका एक 39E जो आहा गेल्या 24 तो हे जाल्लो इम्प्लिमेंट जाल्लो. आयज पर्यंत अंदाजून डिस्ट्रक्शन चालू आसा गोंयचे त्या हितून फुडें आवाज करून आतां सध्या गिरीश करा सपोज हे 39A तर स्क्रॅप जालो जाल्यार पॉलिटिशनाची अवस्था कितें जातली रुलींग हेजी. पहिली गोष्ट तुमच्या प्रश्नान दोन चुकी आहा. पहिली गोष्ट म्हटल्यार फेब्रुवारी 2024 जालो तो. तेजे उपरांत खूब प्रोटेस्ट जाले. प्रोटेस्ट खूब जाले. अनफॉर्च्युनेटली मिडियान जाय तसो कव्हरेज दिवंक ना. खबर आसा. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट फक्त 39A एकूच प्रॉब्लेम आसा अशें ना. 39A इज पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. पर्संटेजाच्या हिशोबान सांगपाचें म्हटल्यार 39A इज अबाउट 15 to 20% ऑफ द प्रॉब्लेम. जाग्यांचे लँड रिलेटेड जर आमकां अबाउट 60-65% जर सोल्युशन जाय प्रॉब्लमाक जाल्यार आमचे जस्टीस फर्जिन रिबेलो सरान जे बिल ड्राफ्ट करून सगळ्यांक सर्क्युलेट केला ते जर बिल असेंब्लीन पास जाता जाल्यार लँड रिलेटेड आमचे 75% प्रॉब्लेम सॉल्व जाता. तुका दिसता हे फर्जन रिबेलन जे सरकारा कडेन बिल दिला ड्राफ्ट करून दिला ते जातले अशें दिसता. जस्टीस फर्जिन रिबेलो जावपाक जाय अपेक्षा आसा. बरें 2027 कशें पळयता जे तो कोणी पळोवया न्हू. हा जातले कितें लोक बोध घेतले काय दिसता. लोकांचे आता कशें जाल्लेले आहा फायनली लोकशाही लोकशाही. आता हांव टू एन एक्सटेंट हांगा पर्यंत वचोन सांगूंक सोदता की बीजेपीचे स्वताचे लोक आमकां सांगता की बाबा पुरो जाले रे म्हणून. कितें तरी तथ्य आहा. बदल डेफिनेटली घडटलो. कालचे करे बदल इज इनएविटेबल. चेंज इज इनएविटेबल. बदल जातलो. बाबा सारकिल्ले फाटले एका 7-8 महिने पयलीं म्हणटा जर आमकां कमी पडले जाल्यार काँग्रेसचे आहा असो तेजो सूर आजुनी फाटल्या येता ना. बरोबर. हे जे रिस्क आहा पळय 2027च्या इलेक्शनाक आमकां गोंयकारांक सगळ्यांक एकठांय येवन 2 रिस्क आहा ती एड्रेस करचीच पडटली. बीजेपीक घरा बसयतले जाल्यार 1-on-1 फायट जाय. ऑपोजिशनाक एकठांय येवचे पडटले. आणि दुसरी रिस्क आहा ती म्हटल्यार ऑपोजिशनाचे निवडून येतो कोणी ते मागीर उठून बीजेपीन वचोंक जायना. एक्चुअली ते सांगपाचें अशें जावपाक जाय बीजेपीन होलसेलान विकते घेवंक जायना. हेजेर कितें कंट्रोल करतले हेजेर मातशें आमकां बसोन विचार करचो पडटलो. ब्रेन स्टॉर्मिंग करून एक सोल्युशन काडचें पडटलें. एक म्हाका एक तुका दिसता की फाटले जिल्ला हेका तुमी पळयला विरोध एक जावंक ना. आतां 2027 जातले म्हणटा असेंब्लीक. म्हाजो स्वताचो पर्सनल ओपिनियन आसलेलो की झेडपीक युनिटीची गरज नासलेली म्हाज्या हिशोबान. कारणूय सांगता हांव कित्याक तर जर इलेक्शन 27ची युनिटी जातली जाल्यार सिटांक झगडी जातली पार्ट्यां मदीं. बरोबर न्हू. प्रत्येक पार्टी म्हणटले आमकां आपल्याक अमकी सीट जाय तमकी सीट जाय. डिसिजन मेकींग डेटाचेर जावपाक जाय. झेडपी इलेक्शनाक डेटा कलेक्ट जाल्लो आसा. त्या डेटाचेर यांच्या मदीं जर झगडी जाता जाल्यार आमी मदीं पडोन तांकां सांगूं शकता की ह्या झेडपी इलेक्शनाक बाबा हो वोट शेअर आहलेलो 22चो हो वोट शेअर तो अमके पार्टीचो क्लेम रायट आहा. हे आमी लोकांनी एकठांय येवन आतां करचें पडटलें. आनी आयकातले अशें दिसता पॉलिटिकल पार्टीज हे आतां लोकांचेर आहा की कितलें वजन घालता. कारण की हांव परत एकदां सांगता पॉलिटिकल पार्ट्यांचो गोंय वाचोवपाचो जो ऑब्जेक्टीव आहा पळय तो सेकंडरी ऑब्जेक्टीव. प्रायमरी ऑब्जेक्टीव ते आमकां कितें सांगता निवडून हाडा मागीर आमी गोंय वाचयता. बरोबर न्हू. आमचो प्रायमरी ऑब्जेक्टीव गोंय वाचोवपाचो. सो आमचो ऑब्जेक्टीव तेंच्या पेक्षा सुपिरियर आहा. सो तुमी जर गोंय वाचयतले म्हणून आमकां निवडून हाड म्हणून सांगता जाल्यार आमी जे ऑलरेडी त्या पातार आहा आमच्या आयकचें पडटलें न्हू. बरें थँक्यू. देव बरें करूं म्हणटा. सपनेश तुमचो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण आसलो. एक बाब आकाश म्हणून आहा. सांगला न्हू तेणे. या थँक्यू.